एनआयएच्या विशेष न्यायालयानं मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 7 संशयितांना निर्दोष मुक्त केले. या निकालासंदर्भात एक्सवर प्रतिक्रिया देताना दहशतवाद कधी ना भगवा होता ना कधी राहणार असं म्हटलंय. मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेसंदर्भात बोलताना काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची ही प्रतिक्रिया एनआयए तसंच दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांवरच शंका उपस्थित करणारी असल्याचं सांगितलंय. त्यांनी बॉम्बस्फोट झाला त्यावेळी सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमच्यासोबत सत्तेत होते याची आठवण मुख्यमंत्री फडणवीस यांना करून दिली. मला वाटते मुख्यमंत्री महोदयांनी हे वक्तव्य करताना विचार करायला पाहिजे होता. कुठलीही कारवाई ही पोलीस खातं करत असतात. ATSनं ही कारवाई केली, NIAनं त्याचा तपास त्या काळामध्ये केला. मग ज्या काळामध्ये ATSचे सगळे प्रमुख असतील, NIAचे प्रमुख असतील या देशामधले, त्यांच्यावर तुम्ही शंका घेता का? आणि 2008मध्ये ज्यावेळी या सगळ्या गोष्टी घडल्या किंवा या सगळ्या म्हणता त्यावेळी अजितदादा आमच्याबरोबर होते म्हणा. बॉम्बस्फोटाचा तपास तसंच न्यायालयात बाजू मांडण्यात काही त्रुटी राहिल्या काय हे निकालपत्र हातात आल्यावरच स्पष्ट होईल असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं.